जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. धर्मगुरू पळाले, मानव धर्म सोडून. विद्यार्थ्यांना कारने धडक देऊन सेंट अँथनीच्या फादरने पळ काढल्याची चर्चा. स्कूल बस चालकासह 15 विद्यार्थी जखमी. कार चालकाविरुद्ध सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल. सेंट अँथनीचे फादर हे वर्ध्याहून मदनीकडे भरधाव कारने जात असताना मदनीहून विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला करंजी काजीजवळ जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 15 विद्यार्थी आणि स्कूल बसचा चालक जखमी झालाय. कार चालक हा सेंट अँथनी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा धर्मगुरू असून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पसार झालाय. त्यामुळे धर्माचे रक्षण करणारा फादर विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्याच्या संतप्त भावना जखमी विद्यार्थ्याचे पालक व्यक्त करीत आहेत. या अपघातात 15 विद्यार्थी आणि चालक जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. अपघातातील कार चालक धर्मगुरू फादर रॉबिन्सन हाच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून याच्या विरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय. या अपघातामध्ये 15 विद्यार्थी आणि चालक जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. अपघातातील कार चालक धर्मगुरू फादर रॉबिन्सन हाच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून याच्या विरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय. या अपघातामध्ये फादर याला कुठलीही इजा झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. अपघात झाल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर फादरने दबाव निर्माण केला असून पोलिसांनी फादरला वाचवण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आता प्रत्यक्षदर्शींनी बघितलेला चालक अज्ञात झाल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. अपघातात सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च आणि पुढील उपचाराचा खर्च कार चालक फादरकडून वसूल करून विद्यार्थ्यांना जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याने फादरवर कठोर कारवाई करण्याची मागणी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.